श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तुमचं आपल्या स्मार्ट स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, महाराष्ट्र बोर्ड 2026-27 न्यू सिलेबस थर्ड स्टँडर्डचे सर्व सब्जेक्ट्स टेक्स्टबुकमध्ये लेसननुसार तुम्हाला आपल्या स्मार्ट स्टडी या यूट्यूब चॅनलवरती भेटतील. ते तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. चला तर आपण लेसन बघूया. आज आपण शिकणार आहोत इंग्लिश टेक्स्टबुक थर्ड स्टँडर्ड लेसन नंबर 1.8 लेट्स गो ऑन पिकनिक. मित्रांनो, अगोदर आपण लेसन समजून घेऊया आणि नंतर क्वेश्चन आन्सर बघूयात. ठीक आहे, तर आपण लेसन स्टार्ट करूयात. लेसन नंबर आहे 1.8 लेट्स गो ऑन पिकनिक. डू यू नो डिफरंट प्लेसेस टू विजिट फॉर पिकनिक? तुम्हाला माहीत आहेत का पिकनिकसाठी कोणते कोणते विजिट प्लेसेस आहेत वेगवेगळे? तर ते मला माहीत असेल तर लिहायचे आहेत. जसे आपल्याला कुठे कुठे फिरायला जायला आवडतं तर ते पिकनिक स्पॉट तुम्ही इथे लिहू शकता. तर आपण लेसन स्टार्ट करूया. लिसन अँड इनॅक्ट. वन्स अपॉन अ टाईम विथ अ फार्मर देअर लाईव्ह फ्यू ॲनिमल्स ऑन हिज फार्म. म्हणजे एकेकाळी काय होतं, एक फार्मर म्हणजे शेतकरी त्याच्या लाईव्ह विथ ॲनिमल्स म्हणजे ॲनिमलसोबत राहत होता त्याच्या फार्ममध्ये, शेतावरती. द काफ, द किड अँड द किटन. द काफ म्हणजे वासरू आणि द किड म्हणजे बकरीचं पिल्लू आणि किटन म्हणजे मांजरीचं पिल्लू. तर अशा प्रकारे त्याच्या फार्मवरती ते लोक राहत होते. हे गुड फ्रेंड्स, व्हेरी गुड फ्रेंड्स होते. म्हणजे हे तिघंजण आपसमध्ये फ्रेंड्स होते. दे यूज टू प्ले टुगेदर वन डे. ते काय करत होते, एके दिवशी खेळत होते. खेळता खेळता त्यांच्यामध्ये काय बोलणं चाललं होतं ते आपण पुढे बघूया. मांजरीचं पिल्लू काय बोलतंय, फ्रेंड्स लेट्स गो फॉर अ पिकनिक. ते बोलतं चला आपण पिकनिकला जाऊया. काफ काय बोलतं, हे दॅट्स गुड आयडिया. तो काय बोलतोय, ही छान आयडिया आहे. बकरीचं पिल्लू काय बोलतं, बट वेअर कॅन वी गो. पण आपण कुठे जाऊ शकतो. लेट्स गो टू द रिव्हर साईड. मांजरीचं पिल्लू काय बोलतं, चला आपण नदी किनारी जाऊया. रिव्हर साईड म्हणजे नदी किनारी आपण फिरायला जाऊया. तर काफ काय बोलतो, वासरू काय बोलतंय, बट देअर इज अ बिग फॉरेस्ट नियर रिव्हर साईड. म्हणजे नदी साईडला बिग फॉरेस्ट म्हणजे जंगल, मोठं जंगल आहे तिथे बाजूला. तर बकरीचं पिल्लू काय बोलते, येस अँड देअर आर मेनी वाईल्ड ॲनिमल्स. हां, मोठं जंगल आहे आणि तिच्यामध्ये वाईल्ड ॲनिमल्स म्हणजे रानटी प्राणी म्हणजे जसं वाघ, सिंह वगैरे अशा प्रकारचे ते प्राणी आहेत. सो व्हॉट, आय एम नॉट स्केअर्ड. मांजरीचं पिल्लू काय बोलते, मग काय झालं, मी नाही घाबरत. स्केअर्ड म्हणजे घाबरणे, मी नाही घाबरत. मग वासरू काय बोलतं, लेट्स फर्स्ट टेक परमिशन ऑफ द अवर पॅरेंट्स. ते काय बोलतं, चला आपण आपल्या पॅरेंट्सची पहिले परमिशन घेऊयात. तर मांजरीचं पिल्लू काय बोलतं, नो इफ वी गो टू सेक द परमिशन ऑफ अवर पॅरेंट्स देन वी विल नॉट अलाव अस टू गो. मांजरीचं पिल्लू काय बोलतं, नको आपण परमिशन घ्यायला विचारायला गेलो पॅरेंट्सला तर ते आपल्याला जाऊ नाही देणार. त्यामुळे तो बोलतो नको जायला परमिशन्स. तर मग काय बोलतो, इट्स ट्रू बट व्हॉट टू डू. मग काफ काय बोलतोय, काफ म्हणजे वासरू काय बोलतंय, ते माहीत आहे मला, म्हणजे आपण विचारलं तर परमिशन नाही मिळणार, ते इट्स ट्रू आहे. बट व्हॉट टू डू, मग काय करायचं. तर मांजर काय बोलतो, लेट्स गो नाव वी विल बी बॅक बिफोर इट गेट डार्क. ते काय बोलतं, आपण आता जाऊयात आणि लेट्स गो बॅक बिफोर इट गेट डार्क म्हणजे अंधार पडायच्या अगोदर आपण रिटर्न येऊयात, आता आपण जाऊया असं तो बोलतो. ओके लेट्स गो नाव. काय बोलतो, चला ठीक आहे जाऊया. मग बकरीचं पिल्लू उड्या मारायला लागलं, हे पिकनिक म्हणजे तो खुश झाला. तर अशा प्रकारे यांचं कॉन्व्हर्सेशन आहे मित्रांचं. नेक्स्ट, सो नाव द किटन, द काफ अँड द किड स्टार्टेड देअर पिकनिक टुवर्ड्स द रिव्हर. आता आपण त्या स्टोरी बघितली, त्यांचं जे संभाषण आपण बघितलं सगळ्या फ्रेंड्सचं. त्याच्यानंतर ते आता पिकनिकला गेलं तर त्याच्या पुढे काय होतं ते आपण आता पुढे बघूयात. ऑन द वे द काफ अँड द किड एन्जॉयड इटिंग फ्रेश ग्रीन ग्रास. म्हणजे जेव्हा ते पिकनिकला निघाले होते रिव्हर साईडला तेव्हा जाता ते काय करत होते, कोण, काफ आणि किड म्हणजे बकरीचं पिल्लू आणि वासरू. एन्जॉय इटिंग फ्रेश ग्रीन ग्रास म्हणजे काय होतं, जाता फ्रेश ग्रीन ग्रास त्यांना जे दिसत होतं ते लोक खात त्याचा आनंद घेत होते. द किटन रॅन बिहाइंड द वंडरफुल बटरफ्लायज. आणि किटन म्हणजे मांजरीचं पिल्लू, ते काय करत होतं, वंडरफुल बटरफ्लायज म्हणजे फुलपाखरांच्या पाठीमागे धावत होतं. सून दे रीच द रिव्हर. जेव्हा ते तिथे पोचले, दे सॉ टॉल लोश ग्रीन ट्रीज अँड गशिंग रिव्हर्स. त्याने काय बघितलं तिथे गेल्यावर, टॉल लोशिश ग्रीन ट्रीज म्हणजे हिरवीगाड उंच अशी मोठी झाडे आणि गशिंग रिव्हर्स म्हणजे
पाणी रिव्हर्स म्हणजे आता फुल फोर्सनी पाणी वाहते अशी नदी त्यांनी बघितली. दे ड्रंक द कूल स्वीट वॉटर. त्यांनी काय केलं, कूल म्हणजे थंड आणि स्वीट गोड असं पाणी पिले ते लोक. अँड बिकम व्हेरी हॅप्पी. आणि काय झालं, खुश झाले ते लोक. त्यानंतर दे स्टार्टेड प्लेईंग हाईड अँड सीक ऑन द रिव्हर साईड. त्यांनी काय केलं, लपाछपी नदीच्या किनारी लपाछपी खेळायला सुरुवात केली. व्हाईल प्लेईंग अननोईंगली दे वेंट इनसाइड द फॉरेस्ट. जेव्हा खेळत होते ना तेव्हा अननोईंगली म्हणजे ते लोक सडनली त्यांना न माहीत होता ते लोक अशा खेळता खेळता जंगलाच्या आतमध्ये पोचले. इनसाइड द फॉरेस्ट म्हणजे ते जंगलामध्ये गेले खेळता खेळता. आफ्टर सम टाईम दे हेअर्ड द रोरिंग ऑफ अ लायन. त्याने थोड्या टाईमनी काय ऐकलं, रोरिंग ऑफ लायन म्हणजे सिंहाची गर्जना, म्हणजे सिंह जो ओरडतो त्याचा त्यांनी आवाज ऐकला. सिंहाने जेव्हा डरकाळी फोडली त्याचा त्यांनी आवाज ऐकला. हिअरिंग द रोअर द किटन स्टार्टेड रनिंग टुवर्ड्स द फार्म. जसा त्यांनी आवाज ऐकला, सिंहाची डरकाळी ऐकली, तसं किटन म्हणजे कोण, मांजरीचं पिल्लू स्टार्टेड रनिंग टुवर्ड्स द फार्म. त्याने काय केलं, फार्मकडे आपल्या म्हणजे शेतातल्या घराकडे पळायला सुरुवात केली. द काफ रन बिहाइंड इट. आणि काफ म्हणजे वासरूसुद्धा त्याच्या पाठीमागे धावायला लागलं. बट द पुअर किड हू वॉज हिडिंग इन द ब्युशेस गॉट सो मच स्केअर्ड दॅट इट कुडंट मूव्ह ॲट ऑल. पण काय झालं होतं, पुअर किड्स म्हणजे ते बकरीचं जे पिल्लं होतं ते गरीब पिल्लं होतं. हू वॉज हिडिंग द बुशेस, ते झुडुपाच्या पाठीमागे लपलेलं होतं. झाडा झुडपाचं छोटी झुडपं असतात तिच्या पाठी ते लोक तो लपलेलं होतं. गॉट सो मच स्केअर्ड दॅट इट कुडंट मूव्ह ॲट ऑल. ते एवढं घाबरलं होतं की तो तिथून हलूसुद्धा शकलं नाही. त्या झुडपाच्या मागे जे लपलं होतं तिथून ते हल्लंच नाही. ते एवढं घाबरलं होतं त्या आवाजामुळे, त्यामुळे तो तिथंच लपलेलं होतं. सोन द किटन अँड द काफ रीच होम. जेव्हा ते किटन म्हणजे मांजरीचं पिल्लू आणि वासराचं पिल्लू जेव्हा घरी पोचलं, फार्म आपल्या शेतावरच्या घरावरती जेव्हा पोचले, ऑन द फार्म अँड देन रिअलाइज दॅट दे हॅव लेफ्ट द किड बिहाइंड इन फॉरेस्ट. त्यांनी तेव्हा तिथे गेल्यावर त्यांना काय समजलं की आपण बकरीच्या पिल्लूला तिथे फॉरेस्टमध्ये सोडून आले, ते पाठीमागेच राहिले. त्यांना तिथे घरी पोचल्यावर त्यांना समजलं की ते तिथे राहिलेलं आहे. आता काय सांगितलं पुढे आपल्याला, इमॅजिन अँड डिस्कस व्हॉट हॅपन फर्दर. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, आता ह्याच्यानंतर काय झालं असेल ते आपल्याला इमॅज करायचं आहे आणि ते लिहायचं आहे. ठीक आहे, डिस्कस व्हॉट हॅपन फर्दर. याच्यानंतर काय झालं असेल ते आपण इमॅजिन करायचं आहे. तर आपण ते काय इमॅजिन करू शकतो ते आपण नेक्स्ट बघूयात. लेट अस नो व्हॉट हॅपन. ठीक आहे, काय झालं असेल ते आता आपण पुढे बघूयात. व्हेन द किटन अँड द काफ रिटर्न इट वॉक डार्क. म्हणजे जेव्हा ते किटन मांजरीचं पिल्लू आणि काफ वासरू जेव्हा रिटर्न आलं होतं घरी तेव्हा इट वॉज डार्क म्हणजे अंधार पडला होता. द फार्मर सॉ देम. त्या शेतकऱ्याने त्यांना बघितलं. ही आस्क्ड वेअर इज द किड. आणि त्याला विचारलं किड कुठे. किड म्हणजे बकरीचं पिल्लू. बकरीचं पिल्लू कुठे आहे. द किटन टग्ड इट पॅन्ट अँड पॉइंटेड टुवर्ड्स द फॉरेस्ट. त्या किटन म्हणजे मांजरीच्या पिल्लूने काय केलं, टग्ड इट पॅन्ट्स म्हणजे त्याची पॅन्ट ओढली अशी आणि पॉइंटेड टुवर्ड्स द फॉरेस्ट म्हणजे असं फॉरेस्टच्या म्हणजे जंगलातर्फ त्यांनी असा हात दाखवला किंवा पॉइंटेड केलं की तिकडे ते पिल्लू बकरीचं पिल्लू हरवलं आहे असं त्यांनी त्याला पॉईंट आऊट केलं. द किटन स्टार्टेड रनिंग टुवर्ड्स द फॉरेस्ट. आणि तो काय केलं, तिकडे फॉरेस्टच्या साईडला पळावं लागलं परत त्याच्या पाठीमागे. त्या फॉरेस्ट साईडला तो पळू लागला. द फार्मर्स डॉग टू रिअलाइज दॅट द किड इज मिसिंग. त्या फार्मर्स एक कुत्रा होता, डॉग होता, तर त्याला रिअलाइज झालं. काय झालं की किड इज मिसिंग म्हणजे ते बकरीचं पिल्लू हरवलेलं आहे जंगलामध्ये असं त्याला समजलं. इट टू स्टार्टेड स्मेलिंग किड्स पाथ. त्याने काय केलं, त्या बकरीच्या पिल्लाचा स्मेल घेत घेत त्याच्या पाठीमागे पळायला सुरुवात. अँड रन विथ द किटन. आणि त्या मांजरीच्या पिल्लासोबत पळायला सुरुवात केली. द फार्मर टूक लँटर्न अँड रन बिहाइंड द डॉग. फार्मरनी काय केलं, एक कंदील घेतला. लँटर्न म्हणजे काय, कंदील. अँड रन बिहाइंड द डॉग. आणि कुत्र्याच्या पाठी तोही धावत सुटला. द डॉग सोन रीच द बुशेस वेअर द किड वॉज हिडिंग. आणि डॉग थोड्या वेळाने काय तिथे पोचला. कुठे, जिथे बुशेस वेअर द किड्स वॉज हिडिंग म्हणजे ते पिल्लू बकरीचं पिल्लू जिथे लपलं होतं. बुशेस म्हणजे झुडपाच्या पाठीमागे जिथे ते लपलं होतं तिथे तो कुत्रा पोचला, डॉग पोचला. द फार्मर पिक द किड अँड हग्ड इट. आणि फार्मरनी काय केलं, त्या किडला उचललं आणि हग केलं, असं मिठी मारली त्या ह्याला. अशा प्रकारे ही स्टोरी आहे.